इकडे गुरुजीच्या आश्रम परिसरात किंवा इथं बंगलोरला म्हणूया थोडी बदली आणि असे रस्ते तर ओले नाहीत, पण स्प्रे मारल्यासारखं पाऊस सुरू आहे. अशी मी एंट्री घेतली आणि मला बस वगैरे काही नको आणि मी आता कुंवरजी सचिव यांना भेटायला जात आहो. रम्य असे वातावरण आहे. ॲज कम्पेअर टू रिसॉर्ट खूप स्वस्त आहे. हे मी प्रवेशद्वारवरनं आलो आणि हा जो खोल असं खड्डा आहे या टेकडीचा, तर यांनी खूप छान असं लँडस्केपिंग केलं. ते पुढे बघूया. इकडे विपश्यनेसारखं घनदाट झाडी आणि दुसरीकडे फ्री ऑनलाईन योगा क्लासेस वगैरे, आश्रम टूर रजिस्ट्रेशन इत्यादी, असं हे टूर कम मेडिटेशन छान सेंटर बनवलेलं आहे. वरनं येताना हा जो ह्या खोलदरीचा खड्डा आहे यांनी छान असं तळं केलेलं आहे आणि ध्यान केंद्रसुद्धा इथं वाटतं. तर मी येत आहो. इथं हे पर्चेसिंग पॉईंट आहे, त्याला आध्यात्मिक नाव दिलेलं आहे. इथं हे गौतम बुद्धाची मूर्ती आहे. बाजूलाच हे माझ्या मागच्या बाजूला हॉटेल किंवा त्याला स्वरूची केंद्र म्हणूया, निश्चितच चांगलं आहे ते. मात्र माझी घाई सचिव कुंवर साहेबांना भेटायची आहे. स्वतः गुरुजींनी जीवनाची सुरुवात विपश्यनेमधून केली आणि म्हणून इथं हे विपश्यना आचार्य गौतम बुद्धाचा इथं पुतळा आहे. कमल पुष्पगृह म्हणूया, ध्यानगृह. इथं विविध समाजाचे कार्यक्रम पण होतात. हे काहीतरी 50,000 1,00,000 लोक बसतील असं गुरुजी संध्याकाळी प्रवचन देतात. ते ध्यान केंद्र आणि या झाडांच्या पाठीमागच अंदाजे 20,000 लोक बसतात असं बंद असं ध्यानगृह आहे, सिमेंटने कॉन्क्रीटने बांधलेलं. ही मुलं अशी इथं भेट द्यायला आलेली दिसतात आणि निश्चित हा चांगला संस्कार आहे. भलेही पेड असेल, भलेही अनेक भाषांचा असेल, शेवटी सर्व सत्संग चांगलेच असतात. कुंवर साहेब जे सचिवालयाचे एक महत्त्वाचे सचिव आहेत, ते या ऑफिसमध्ये बसतात आणि हे इथं असं ध्यान केंद्र. मागं तो कमळ पुष्पगृह. शाळेची मुलं आलेली दिसतात आणि निश्चितच हे वातावरण दैविशालासुद्धा आवडेल. मोटिवेशनल स्पीकर आहे आणि जे लोक ट्रेनिंग देतात त्यांना मी ट्रेनिंग देऊ इच्छितो. तर अशा रीतीने मी आता अधिकाऱ्याच्या सोबत चर्चेसाठी इथं बसलेला आहे. तिच्या एका अधिकाऱ्यासोबत माझी चर्चा झाली आणि मी त्यांना म्हटलं, भारत माता फर्स्ट, नेशन फर्स्ट. त्यामुळे म्हटलं तुमचं जगभर 120 देशांमध्ये कनेक्टिव्हिटी आहे आणि ही विद्या पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही शांतपणे समजून घ्या. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या टीमसोबत चर्चा करतो आणि अशा रीतीनं कोशिश करने वालों की हार नाही होती. मी आता विधानसभेकडे जात आहो. शासकीय इमारतीला MS बिल्डिंग का म्हटलं तर देव जाणे. MS बिल्डिंग आणि चीफ सेक्रेटरी या बाजूला बसतात असं मला सांगण्यात आलं. विधानसभा कर्नाटक बंगलोर आणि हे सचिवालय आहे असं दिसतं. कौतुकच आहे. बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन आणि हे मुख्य सचिवांचं ऑफिस आणि ते पलीकडे दिसते ती विधानसभा आणि हे इकडे कोर्ट. हे समोर बस स्टँड दिसतं. आता मी उभा आहे ते मेट्रो आहे. हे मेट्रो स्टेशन आहे आणि हे समोर रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत.